आपण श्री गजानन महाराजांच्या कृपेचा एक असा सत्य अनुभव पाहणार आहोत जो ऐकल्यानंतर श्रींवरील तुमचा विश्वास आणखी दृढ होईल। आजचा अनुभव आहे अकोला येथील सौ नलिनी प्रभाकर प्रांजळे यांनी दिलेला हा अनुभव आहे। चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजच्या अनुभवाला। आमच्या कुटुंबाने अकोला येथे गौरक्षण परिसरात एक प्लॉट घेतला। घर बांधण्यासाठी पाण्याची गरज असल्याने त्यांनी बोरवेल खोदण्याचा निर्णय घेतला। तज्ज्ञांनी जागा पाहून जवळपास 100 फूट बोरिंग करण्याचा सल्ला दिला। काम सुरू झाले। सुमारे 50 फूट खोदकाम झाले होते, पण त्याच रात्री एक विलक्षण घटना घडली। पहाटेच्या सुमारास सकाळी 5 ते 6 वाजण्याच्या दरम्यान माझ्या पतींना एक अद्भुत स्वप्न पडले। स्वप्नात पांढरे शुभ्र वस्त्र परिधान केलेले एक तेजस्वी महापुरुष त्यांच्या समोर आले। त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज होते। त्या दिव्य पुरुषांनी प्रेमाने पण ठाम शब्दात सांगितले, बाळा, बोरिंग ताबडतोब बंद कर। या ठिकाणी तुला आयुष्यात कधीच पाणी लागणार नाही। हे बोलून ते अदृश्य झाले। झोपेतून जागे झाल्यावर त्यांना जाणवले की हे साधे स्वप्न नव्हते, ते स्वतः श्री गजानन महाराजच होते। दुसऱ्या दिवशी त्यांनी कामगारांना बोरिंग थांबवण्यास सांगितले। आधीच 50 फूट खोदकाम झाले होते, पण त्यांनी पुढे एकही फूट खोदले नाही। काही दिवसांनी त्यांनी दुसऱ्या ठिकाणी नवीन बोरवेल घेतली आणि आश्चर्य म्हणजे तिथे भरपूर पाणी लागले। जिथे श्रींनी सांगितले होते की पाणी मिळणार नाही, तिथे आजही पाण्याचा थेंब नाही। पण श्रींनी दाखवलेल्या जागेवर आजही आमच्या कुटुंबाला भरपूर पाणी मिळत आहे। आज या घटनेला बरेच वर्ष झाली आहेत, पण श्रींचे ते शब्द अक्षरशः खरे ठरले। या अनुभवातून एक गोष्ट स्पष्ट होते, श्री गजानन महाराज आपल्या भक्तांचे केवळ संकटातूनच रक्षण करत नाही, तर चुकीचे निर्णय घेण्यापासूनही त्यांना वाचवतात। म्हणूनच जीवनात कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी श्रींचे स्मरण करा। श्रद्धा आणि सबुरीने त्यांच्यावर विश्वास ठेवा। योग्य वेळी तेच मार्ग दाखवतील। हा अनुभव आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त भक्तांपर्यंत शेअर करा आणि अशाच सत्य अनुभव ऐकण्यासाठी पूजाविधी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। कमेंटमध्ये नक्की लिहा, गण गण गणात बोते।